पावभाजी म्हटलं की सगळ्यांच्याच तोंडाला पाणी सुटतं. चला तर स्वागत आहे आपले भाजी फटाका रेसिपी वनितामध्ये. आपल्याला रेसिपीचे नाव पण कळाले आहे, तर आता रेसिपीला सुरुवात करूया. त्यासाठी आपले इथे भाज्या घ्यायच्या आहे. आपण इथे वाटीच्या साह्याने मोजून घेतल्या आहे भाज्या. 1 वाटी इतका फ्लावर घेतला आहे, 1 वाटी इतके वाटाणे, ओले वाटाणे आहे हे. त्यानंतर 1 वाटी इतकं बीट घेतलं आहे आणि बटाटा हा थोडासा जास्त घालायचा, म्हणजे 1.5 वाटी इतका बटाटा घातला आहे. आणि त्यासाठी 1 ग्लास इतकं पाणी घातलं आहे. भाजी सॉफ्ट अशी शिजण्यासाठी या सर्व भाज्या. त्यासाठी 1 चमचा इतकं तेल घालायचं आणि अर्धा चमचा इतकं मीठ घालायचं, म्हणजे आपल्या सर्व भाज्या अगदी मऊसूत शिजतील. कुकरला झाकण लावून 8 ते 9 अशा शिट्ट्या काढून घ्यायच्या. गरमागरम पावभाजी आणि मऊ असे पाव यांचे एक अप्रतिम संयोजन आहे. पावभाजीचा स्वाद इतका अनोखा असतो की लहानांपासून मोठ्यांना सगळ्यांचाच आवडीचा असतो. थंड होऊ द्यायचा आहे कुकर, त्यानंतरच झाकण काढायचं. भाज्या चांगल्या शिजल्या आहे. तुम्ही आता याला एका मॅशरच्या साहाय्याने किंवा तांब्याने पण भाज्या मॅश करून घ्यायच्या आहे. अशा पद्धतीने बीट घातल्यामुळे भाजीचा रंगही खूप छान येतो. मस्त असा रंग आलेला आहे भाजीला. जास्तही मला घट्ट करायची नाही, थोडीशी अशी दरदरीत अशी भाजी ठेवायची. त्यामुळे बघू शकता आपल्या भाजीला रंग पण खूप छान आला आहे आणि भाजी पण आपल्या आता तयार करून झाल्या आहे. आता आपण फोडणी द्यायला घेऊ. त्यासाठी आपल्याला एक असा बारीक कापलेला कांदा घ्यायचा आहे. 1 किंवा 2 पण घालू शकता तुम्ही. लहान आकाराचे कांदे असतील तर 2 घालायचे आणि मोठ्या आकाराचे असेल तर 1च कांदा घालायचा. तेल घालून घ्यायचं कढईमध्ये आणि शक्य होईल तेवढा बारीक कांदा कापायचा. 2 टोमॅटो पण कापून ठेवायचे आहेत. कांदा हा लालसर होऊ द्यायचा. तेलाऐवजी बटर वापरलं किंवा बटरऐवजी तूप वापरलं तरी पण चालेल. आता मी इथे तूपच वापरते. थोडंसं तेल घातलं आहे, त्यानंतर थोडंसं 1 चमचा इतकं तूप घातलं, म्हणजे चव पण छान लागते पावभाजीची. कांदा लालसर झाला की लगेच त्यामध्ये टोमॅटो घालून घ्यायचा. कमी गॅसवरतीच परतवत राहायचा आहे कांदा. आलं लसूण पेस्ट घालायची. 1 चमचा इतका आलं लसूण पेस्ट घालायची. एक ते 2 मिनटं लागू शकतं कांदा परतण्यासाठी मीडियम गॅसवरती. अशा पद्धतीने कांदा अगदी थोडासा लालसर असा होऊ द्यायचा. त्यानंतर टोमॅटो टाकायचे आहे. 2 टोमॅटो कट केलेले आहे. टोमॅटो घातल्यानंतर परतून घ्यायचं चांगलं. टोमॅटो कांदा अगदी असा गिळगिळीत होऊ द्यायचा तेल सुटेपर्यंत. त्यानंतर आता मसाले घालायचे. त्यामध्ये 1 चमचा धना पावडर घातली आहे, 1 चमचा पावभाजी मसाला, 1 चमचा इतकं लाल तिखट घातलं आहे. भाजीचा रंग चांगला येण्यासाठी लाल तिखट घालायचं 1 चमचा, पाव चमचा हळद, आणि आता परतून घ्यायचं. मसाल्यामध्ये पण अगदी 2 ते 3 मिनटं असा झाकण ठेवून हा सर्व मसाला टोमॅटो कांदा शिजून घ्यायचा आहे. मीठ टाकायचं. कस्तूर मेथी टाकायची. कस्तूर मेथीने भाजीची चव दुप्पट वाढते. तेल सुटलं आहे मसाल्याला. आता मॅश केलेल्या भाज्या टाकून घ्यायच्या त्यामध्ये.
आणि थोडंसं गरम पाणी करण्यासाठी ठेवायचं 1 ग्लास इतकं. बघू शकता रंग खूप असा छान आला आहे भाजीला आणि सुगंधही खूप छान येतोय. एक ग्लास इतकं गरम पाणी घालून घेणार आहे भाजीमध्ये. थोडीशी खूपच अशी घट्ट आहे. तीन 4 मिनिटासाठी भाजीला उकळी येऊ द्यायची. खूप छान असा रंग आहे भाजीचा. तर भाजी आपली तयार झाली आहे, पावभाजी इथे. आता पाव भाजून घेऊ. पाव भाजण्यासाठी आपल्याला पॅनवरती बटर वापरायचं किंवा तूप वापरलं तरी पण चालेल. आणि आता त्यामध्ये पावभाजी मसाला घालायचा, लाल तिखट टाकायचं थोडंसं. तुम्हाला जर अशा पद्धतीची आवडत नसेल तर नुसतं गरम करायचं तूप टाकून किंवा तेल टाकून. तर पाव चांगले भाजू द्यायचे आहे कमी गॅसवरती. आणि मैत्रिणींनो, अशा पद्धतीची पावभाजी अगदी सोपी आणि खूप छान अशी चवीला लागते. एकदा करून पहा हिवाळ्यामध्ये. हिवाळा आहे तोपर्यंतच करून पहा, खूप छान चवीलाच लागते आणि झटपट होणारी पण आहे. सहज कोणालाही जमेल. भाज्या मोजून मापून घेतल्या आहे आपण. आता पाव पण झाले भाजून. पावभाजी घेऊ आता. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. बटर टाकायचं मस्त असं छान. तर आपली पावभाजीची रेसिपी तयार आहे. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. पावभाजीची रेसिपी नक्कीच ट्राय करून पहा. धन्यवाद.